नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. छान उकडून घ्यायचे, म्हणजे त्याची साल लगेच निघते. आणि छान असे मॅशरनी मॅश करून घ्यायचे. छान असं एकदम बारीक मॅश करायचं. असं पावभाजीचं मॅशर घेतलं का नाही, त्याच्याने छान असं मॅश होतं. आणि आपण आज ब्रेड पकोडा तळणार नाही, तो कसा बनवायचा बिना तळता ते बघणार आहोत. खूपच टेस्टी आणि सेम स्वाद तळल्यागत. आता बटाटा छान असा क्रश झालेला आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा बारीक क्रश करून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. आता ते सर्व मसाला आपण त्याच्यात मिक्स करू. छान असं टाकून झालेलं आहे. आता आपण छान व्यवस्थित त्याला एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत मिक्स करायचं आहे. त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ. थोडासा ओवा घेतला आहे, त्याला हातावर असं क्रश करून घ्यायचं, तो टाकायचा. थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान मसाला मिक्स झाला पाहिजे, सर्व एकजीव झालं पाहिजे. तर छान असं बेटर मिक्स करून घेऊ. तुम्हाला वाटाणा आवडत असेल तर हिरवा वाटाणा आता बाजारात खूप आहे, तो टाकला तरीही चालतं. तर छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण बेसन पीठ घेऊ. बेसन पीठ मसाला बाजूला ठेवूया आणि बेसन पीठ घेऊ. बेसन पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ, थोडासा ओवा टाकू. आपण याच्यात इनो किंवा सोड्याचा वापर जरासुद्धा करायचा नाही आहे. ओवा टाकून आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करायचं. एकदम पाणी टाकलं का नाही तर गुठळ्या होऊ शकतात बेसनाच्या, म्हणून पाणी थोडं थोडं टाकूनच त्याचं छान असं बॅटर रेडी करायचं आहे. आणि बॅटर छान असं पातळ करायचं. थोडं थोडं पाणी टाकून घेऊ आणि छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ. गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. तर छान असं मिक्स झालेलं आहे. आता एक ब्रेड घेतला आहे, त्याच्यावर जी बटाट्याची भाजी आपण मिक्स करून ठेवली होती ती त्याच्यावर व्यवस्थित लावून घ्यायची. थोडीशी बटाट्याची भाजी जास्त लावायची, छान लागते. तर सर्व ब्रेडवर आपण आधी अशीच भाजी लावून घेऊ, नंतर मग मधून कट करायचे त्याला. जास्त लावायची. छान अशी भाजी लावून झालेली आहे. तर सर्व ब्रेडवर आपण भाजी लावून घेतली. आता आपण कट करून घेऊ. तसं मधून कट करून घ्यायचं आहे. तर छान असं कट करून घेतलेलं आहे. तर आपण बेसनसुद्धा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यात बुडवून घेऊ. छान असं तिन्ही साईडून छान लावून घ्यायचं बेसन. जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर थोडंसं आपण पातळ करू शकतो. तर छान असं सर्व बाजून लावून झालेलं आहे. आता आपण त्याला सँडविच मेकर आहे त्याच्यामध्ये ठेवून घेऊ. कमी तेलात मस्त असं आपलं
ब्रेड पकोडा रेडी होतो आहे. तर सर्व चारी बाजूला ठेवून घेऊ. म्हणूनच बेसन एकदम पातळ करायचं, म्हणजे ती छान असं ब्रेडला चारी बाजूनी कोटिंग होतं आहे त्याचं. आता सर्व छान असं लावून झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. छान झाकण ठेवून त्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं भाजून घ्यायचं, नंतर मग एकदा परत उघडायचं 4-5 मिनटांनी आणि परत मग त्याच्यावर तेलाच्या ब्रशनी छान असं तेलाची कोटिंग करून घ्यायची. तर छान असं आपण त्याला 5 ते 6 मिनटं असंच ठेवणार आहे. तर छान असं त्याला कलर येईल वरून खालून. जर आपल्याला असं नसेल करायचं तर आपण तव्यामध्ये पण थोडंसं तेल सोडून असं छान दोन्ही बाजूनी त्याला क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं. तळण्याची काही गरज नाही. तर छान असा उघडून घेऊ. तर छान असं रेडी झालेलं आहे. परत थोडंसं तेल लावलेलं आहे. तेल लावा, बटर लावा, जे आपल्याला आवडेल ते लावू शकतो. तर छान असं दोन्ही साईडून भाजून रेडी झाले. आपण एका ताटात काढून घेऊ. आणि कमी तेलामध्ये बनतं आहे, पण खूपच ब्रेड पकोड्यावानीच त्याचा स्वाद येतो. तर छान असे आपले ब्रेड पकोडा रेडी झालेला आहे. तुम्हाला एक कट करून दाखवते. छान आतपर्यंत भाजला गेला आहे. छान अशी हिरवी चटणीसोबत ब्रेड पकोडा मस्तपैकी थंडीमध्ये खायचा गरम गरम. थोडासा चहासोबत तर काय वेगळीच टेस्ट येते त्याची. तर थोडीशी हिरवी चटणी टाकून घेऊ. हिरवी चटणीमध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि ते छान अशी हिरवी चटणी करून घेतलेली आहे. ब्रेड पकोड्यासोबत हिरवी चटणी खूपच छान लागते. तर मला एक कट करून दाखवते. छान आतपर्यंत भाजला गेला आहे आणि छान असा कटसुद्धा होतो आहे. तुम्हाला वाटेल की बेसन कच्चं आहे. बेसन जरासुद्धा कच्चं राहिलेलं नाही. थोडं जास्तच गरम आहे. तर एक बघू शकता किती छान असं क्रिस्पी भाजून रेडी झालेलं आहे. तर एकदा नक्की करून बघा ब्रेड पकोडा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.